सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र, जय हिंद जय भारत. महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून, ज्या महापुरुषाने राष्ट्र घडविला, संविधान घटना घडविली, लोकशाही तंत्रप्रणाली दिली, परंतु ह्या लोकशाही तंत्रप्रणालीमध्ये लोकशाही कुठेतरी पायमल्य होऊन केंद्र सरकार, राज्य सरकार हे संपुष्टात आणण्याच्या तयारीत आहेत. विविध 370 कलम कायदा, ट्रान्सपोर्ट कायदा, कामगार कायदे, जनसुरक्षा कायदा, क्रिमिनल ॲक्ट असे विविध सरकार दरबारी ॲक्ट केंद्राने राज्यांवरती लादून आणि कामगारांचे ध्येय धोरणाचे, कामगार संघटनांचे कायदे काढून बदलाव करून शेतकरी कायदेही बदलायला घेतले होते, परंतु त्याला रोख आणलं गेलं. ट्रान्सपोर्ट कायदे बदलले गेले, पण त्याला रोख आणलं गेलं. 370 कलममध्ये कायदा नाही बदलला, तर नुसतं फेरफार चेंज केलं. तर नुकतंच कामगार कायद्यामध्ये बदल करण्याचं धोरण करून कामगारांचा 12 तासाचा कामाचे तास केले गेले. 26 नोव्हेंबर महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान लिहायला घेतलं. ज्या दिवशी संविधान लिहायला घेतलं त्याच्या दुसऱ्या 27 नोव्हेंबरला 1956च्या दशकामध्ये केंद्रातून कायदा करून 14 तासाचे कामाचे तास 8 तासावर केले. आणि आत्ताच्या सरकारने पुन्हा नव्या नियमावली, कामगार कायदे मोडून 8 तासाचे 12 तास केले. खाजगी क्षेत्रातली गोरगरीब कामगारांचे, कामगार क्षेत्राचे ध्येय धोरण, कामगार क्षेत्राचे ध्येय धोरण साथी जॉर्ज फर्नांडिस यांनी सरकारला इंदिरा गांधीच्या कालावधीमध्ये नामहरण केलं. कामगार संघटनांना केवढी ताकद आणि केवढे बळ असते हे त्या काळी 70 ते 80च्या 1900 दशकामध्ये साथी जॉर्ज फर्नांडिसने देशाचे पंतप्रधान, महिला, इंडियन आयर्न लेडी, अभिमान आहे लेडी पंतप्रधानांचं, यांच्या समक्ष मुंबईमधील लोकल ट्रेन बंद केल्या. कामगार संपावर गेला. विदेशी कंपनी कोको कोला बंद केली. स्वदेशीचा नारा लावला आणि कामगारांची ध्येय धोरणं निभावली. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या तत्वाने, मार्गदर्शनाने. आणि आज नव्याने पुन्हा वर्तमान स्थितीमध्ये केंद्राचे सरकार, राज्याचे सरकार हे ध्येय धोरणं लोकशाही तंत्रप्रणालीची बुडीत काढायला निघालेले आहेत. आणि भ्रष्टाचार गोरगरिबांच्या पाचवीला पोचलेला आहे. गोरगरिबांना खायला एक वडापाव सुद्धा मिळत नाही. 25 रुपयाचा जो वडापाव 25 रुपये झाला. तर ही देशाची उच्च शिखरावर गेलेली महागाई, ज्यावेळेस काँग्रेस सरकारच्या कालावधीमध्ये काँग्रेसचा कार्यकाल होता, मनमोहन देसाईसारखे विद्वान पंतप्रधान होते, त्या काहीच नुसती महागाई वाढ बोंबाबोंब केली. कोण गॅसच्या सिलेंडरवर बसतोय, कोण कुठल्या नळ्यांवर बसतोय, कोण कुठे रस्त्यावर आंदोलन करतोय. त्यांना त्या काळची महागाई प्रचंड वाढली होती, ज्या काँग्रेसच्या सरकारच्या कालावधीमध्ये 11-12 वर्षापूर्वी होती. पण आज 11-12 वर्षानंतर देशाची स्थिती, राज्याची स्थिती काय आहे? जे देशाचं कर्ज आत्ताच्या कर्जानुसार वाढलेलं आहे, त्याच्या 50% कर्ज होतं, त्याचं डबल बीजेपी सरकारच्या कालावधीत झालं. जो कर्ज राज्यावरती 50% होता तो आता डबल झालेला आहे.
आणि राज्य सरकार केंद्र सरकार विकासाच्या धोरणाअंतर्गत लोकशाही मार्गाअंतर्गत विकासाच्या धोरणाअंतर्गत लोकशाही मार्गाअंतर्गत विकासाच्या नावाखाली विकासाच्या धोरणाखाली विविध प्रकल्प आणतात, विशेष प्रकल्प निधी, आणि त्याच्यावरती टक्केवारी माया सेटिंगने पैसा कमवितात. गोरगरीब जनता तिथेच आहे. आज कामगारांना महानगरपालिकेत द्यायला 100 रुपये नाही आहेत. ठेकेदारांना, गोरगरीब ठेकेदार जे छोट्या गटातले आहेत त्यांना द्यायला पैसे नाही. 2,500 कोटीचं दायित्व 5,000 कोटीवर पोचलं ठाणे महानगरपालिकेचं. कुठे नेऊन ठेवली ठाणे महानगरपालिका? एक दमाची एकेकाळची महाराष्ट्रातली मुंबई नंतरची दुसरी श्रीमंत महानगरपालिका कोणती असेल तर ठाणे महानगरपालिका असेल. जे घडवलं जे पिकून मोठं व्हायला पाहिजे, जे घडवलं तर बिन पाण्या वाचून सुकवलं. जे घडवलं ते पिकून मोठं व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे, तेच घडवलं ते दुष्काळासारखं सुकवलं. एवढा महादुष्काळ वर्तमान स्थितीमध्ये आणणारे जे जबाबदार माजी मुख्यमंत्री असतील आणि आत्ताचे सरकार असतील तर मी सांगू इच्छितो लोकशाही मेलेली नाही, संविधान आणि घटना मेलेली नाही, ती अबाधित आहे. कायदा कानून सुव्यवस्थेचा बोजवर उडवलेला आहे. कायदा कानून मेलेला नाही, परंतु कायदा कानून वापरणारेच लोक जर भ्रष्टाचारी असतील, गुंडगिरी असेल, कायदा कानून वापरणारेच लोक जर कायद्याच्या खुर्चीवर बसलेले असतील, गृहमंत्री केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये असलेले मंत्री हे गुंड प्रवृत्तीचे असतील तर राज्यामध्ये गुंडगिरी फोपवणार. 3 वर्षात काय झालं? 3 वर्ष महाराष्ट्र राज्यात काय झालं? बदलापूर बलात्कार, हाहाकार. बदलाकार गुन्हेगाराला पकडलं पण एन्काउंटर केलं. उरण येथे युवतीला भर रस्त्यात मारलं जाते. वसई विरारला अन्य अत्याचार बलात्कार होते. परप्रांतीयांना मारलं जाते. देशामध्ये संविधान आहे, घटना आहे, लोकशाही तंत्रप्रणाली आहे, सर्वांना सर्वीकडे राहण्याचा अधिकार आहे, फिरण्याचा अधिकार आहे, जो लोकशाही घटनेने दिला. त्यामुळे ह्या लोकशाही घटनेची पायमुल्य जे केंद्र राबवत आहे, जे राज्यातील सरकार राबवत आहे, मराठी म्हणणारे, मराठी आमची मायभूमी आहे, मातृभूमी आहे, मराठी राज्य आमचं आहे, मायभूमीच्या मातीतलं आहे. कुणा एका व्यक्तिगत हिंदू सम्राट यांच्या मालकीचं नाही. त्यांचे दोन्ही पुतणे आणि सुपुत्र शिवसेना प्रमुख मशाल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना इंजिन, जे लोकांना भावनिक साथ देतात, की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाते, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी जाते. पण मी सांगू इच्छितो, मुंबई कधीच महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही खोटा अपप्रचार का करता? ज्यावेळेस ही वेळ आली होती काँग्रेस सरकारच्या कालावधीमध्ये, मोरारजी देसाईंच्या कालावधीमध्ये मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची, त्या काळखंडामध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हयातीत होते, भारतरत्न, विश्वरत्न, महामानव, विश्वभूषण, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयातीत होते. त्यांचे अनुयायी महाराष्ट्राच्या मायभूमीच्या मातीतले खडे रक्ताची लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेली.
सांगितलं, कथाकथन सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धावून आले महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मायभूमीसाठी. सांगतो इतिहास. जे म्हणतात हिंदू जे बाळासाहेब ठाकरेचा आहे, मुंबई महाराष्ट्राची वेगळी आहे, त्यांना सांगतो तुमची शिवसेना जी कोणी घडविली ना त्याच्या मागे सर्वसूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हा इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदूदेव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या युवा कालावधीमध्ये एका कारखान्यामध्ये फॅक्टरीमध्ये नोकरीला लावलं आणि नोकरीला लावताना सांगितलं की तुम्ही कामगार संघटना काढा, शिव कामगार संघटना द्या. आणि ही शिव कामगार संघटना प्रबोधनकार ठाकरेने शिवसेना पक्ष प्रस्थापित केला. तो आता वटवृक्ष हिंदूदेव बाळासाहेब ठाकरेंनी वाढविला आणि त्याचीच भावनिक साथ. हिंदूदेव बाळासाहेब ठाकरे मूळ मातीचे मराठी मातीचे होते. राज्याला मराठी मुख्यमंत्री हवा, मराठी महापौर हवा त्या काळापासून आहे, आत्ताचं नाही आहे. तर तुम्ही नवीन काय सांगता दोन्ही बंधू की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे. हे अपप्रचार खोटा आहे आणि खोटा अपप्रचार करू नका. लोक मतदान करणार नाहीत. लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत जर खोटा अपप्रचार केला. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होते. भावनिक साथ देण्याचा प्रयत्न केला, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होते. त्याला दाखले आहेत का तुमच्याकडे? दाखल्यानिशी बोला, पुराव्यानिशी बोला. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होते. मुंबई महाराष्ट्रापासून कधीही वेगळी होऊ शकणार नाही. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखल्यानिशी सिद्ध केले आहे, सिद्ध केले आहे काँग्रेसच्या सरकारच्या कालावधीमध्ये. 1916व्या शतकातले, 1900 नाही म्हणायचे मला, 16व्या शतकात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दाखले दिले. ईस्ट इंडिया ब्रिटिश इंडिया कंपनी आली, व्यापार करण्याच्या उद्देशाने आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय करण्याची परवानगी दिली. परंतु ही परवानगी दिल्यानंतर हे संपूर्ण ब्रिटिश राजवट इंग्रजांनी भारतावर कब्जा केला आणि भारत देश लुटून नेला. परंतु त्या काळचा इतिहास पाहता ह्याच इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटिश सरकारने जे जे गुजराती महाराष्ट्रात आले होते त्यांना दलाल म्हणून सोबत घेतले, त्यांना दलाल म्हणून सोबत घेतले. आणि दलाल म्हणून आधी वर्तमान काळात दलाल म्हणून मुंबईवर येतात, महाराष्ट्रात येतात, गुजराती दलालच आहे. तर मी सांगू इच्छितो, कुठली भावनिक साथ न घालता मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही वेगळी करू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. त्यामुळे तुम्ही भावनिक अपप्रचार करू नका. किती मेट्रो आल्या, किती बुलेट ट्रेन आल्या, अख्खा गुजरात जरी महाराष्ट्रामध्ये राहायला आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी नाही होऊ शकत नाही. महाराष्ट्र हा मराठी माणसाच्या मातीचा आहे, हा मराठी मायभूमीचा आहे आणि मराठीच लोकांचा आहे. त्यामुळे कुणालाही इथं केवळ रोजीरोटी व्यवसायाची राहण्याचा अधिकार आहे. लोकशाही तंत्रमूल्य घटना आणि संविधानाने दिलेले अधिकार आहेत. परंतु संविधानाने घटनेने हा एक अधिकार दिला की परराज्यातला कायमस्वरूपी येऊन दुसऱ्या राज्यात राहू शकत नाही. हा एक कायदा आहे, आदिवासी कायदा आहे. आदिवासी कायदा आहे. आदिवासी कायदा अंतर्गत मराठी मायभूमी ही मराठी माणसांसाठीच आहे. आणि कोणी जैन मुनी असतील आणि आणखी कुठले मुनी असतील, कोणी जैन मुनी असतील, आणखी कुठली मुनी असतील, त्यांनी संयमाने महाराष्ट्रात राहा, शांतवृत्तीने महाराष्ट्रात राहा. कुठल्याही राजकारणामध्ये पडू नका. राजकारणात पडाल तर तुम्हाला महाराष्ट्रासाठी बाहेर फेकलं जाईल. महाराष्ट्रात पडाल, जैन मुनींना इशारा आहे, जर तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात पडाल आणि मराठी माणसांसोबत राजकारण कराल तर तुम्हाला महाराष्ट्रातून पळती भुई थोडी होईल, महाराष्ट्रातून बाहेर पडावं लागेल. हे तुम्हाला जय मुनींना इशारा आहे. जे फेसबुकद्वारे काय काय क्लिपिंग करतात, सांगू इच्छितो मग गुजराती असेल, परप्रांतीय असेल, संयमाने महाराष्ट्रात राहा, संयमाने कारभार करा. आम्ही तुमच्या वाटेला जात नाही की तुम्ही आमच्या वाटेला जात. तुम्हाला आम्ही भूमी मोकळी करून दिलेली आहे. कुठला महाराज्य असा नाही आहे, कुठला राज्य असं नाही की इतर परराज्यातल्या लोकांना आपल्याकडे जागा जमिनी देतो, परवानग्या देतो, राहायला देतो, घरदार देतो, सगळं काही देतो, हातपाय पसरायला जागा देतं. असं कुठलं राज्य नाही. आपण मराठी माणूस जर परराज्यात गेला, मग तो कर्नाटक असो, बेंगलोर असो, मैसूर असो, चेन्नई असो, उत्तर प्रदेश असो,
बिहार असो, इथे कोणी मराठी माणसाला थारा देत नाही, इथे कोणी मराठी थारा, पण मराठी माणूस परप्रांतीयांना माणुसकीने वागवतो, माणुसकीने जागा देतो, माणुसकीने राहायला जातो, हे तुम्हाला ठणकावून सांगतो. म्हणून म्हणतोय, भावनिक साथ घालून केवळ मताचं राजकारण करून, केवळ स्वार्थी राजकारणासाठी मुंबई आपल्याकडे आली पाहिजे. मुंबईवरती महापौर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण मराठी माणूस झाला पाहिजे. मराठी माणूस झाला पाहिजे ना, मग तो मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचंच का, इतर पक्षांचा पण अधिकार आहे ना मराठी माणसाचा महापौर होण्याचा. तर मग भावनिक साथ घालून अपप्रचार करू नका की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते. तर हा इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तो दोन्ही भावांनी मिळून वाचा, ज्ञान घ्या. बौद्ध आणि धम्मायचं वापा. हु इज अ शूद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे हे तुम्ही वाचा, मी तुम्हाला लाईव्हद्वारे सांगतोय. म्हणून अपप्रचार, खोटा प्रचार, खोटी दिशाभूल करण्याचा प्रयत्न मशालीने करू नये आणि इंजिनिअरिंग तर मिळूच करू नये. तुमच्यापेक्षा हुशार आम्हीही आहोत, भाषणं आम्हालाही करता येतात, अभ्यास आम्हालाही आहे. 4 डिग्र्या घेतलेला माणूस आहे, विद्वान आहे, मल्टी टॅलेंटेड आहे, सरकारी क्षेत्रात कार्यकारी अभियंता राहिलेलो आहे. आणि सार्वजनिक जीवनामध्ये माझ्या वडिलांनी 1960 कामगार संघटना घडवलं. सुस्वाती जॉर्ज फर्नांडिस जो बाळासाहेब ठाकरेपासून वेळेचे आहेत. आमच्या बाबांनी कधी काय खून, दरोडे, डकैती, मर्डर केलेलं नाही, जे तुमच्या पिक्चरमधून इतिहास दाखवताय तुम्ही. चांगो शिंदेने कधी खून, मर्डर, डकैत्या, काय धंदे कधी केले नाहीत, जो तुमचा इतिहास पिक्चरमधून दिसतोय. युनियन नेत्याला मारताना, हे सत्य घटना आहे. माझ्या वडिलांनी मला सांगितली, सत्य घटना आहे. आज युनियन लीडर ते मारले नसते तर हिंदू उदय बाळासाहेब ठाकरे घडले नसते. आज ते युनियन लीडर मुंबईचे देसाई मारले गेले नसते तर बाळासाहेब ठाकरे घडले नसते. तसं ठाण्याची ही परिस्थिती आहे, ठाण्याची परिस्थिती तीच आहे. 1930 पासून आम्ही राहतो. 1960 पासून कार्यचळवळीचं काम आहे, प्रभावी काम आहे. चांगो शिंदेचं काम आहे. आम्हाला सगळा इतिहास माहिती आहे, कोण कुठून आले आणि कधी धर्मवीर झाले, इतिहास माहिती आहे ना. आणि कसे झाले. विजू नाटेकर रिक्षा टॅक्सी युनियनचे एक तरुण युवा नेता, त्याची हत्या होते. जसं करावं तसं भरावं, जैसी करणी वैसी भरणी, जसं पेरावं तसं उगवतं. त्यामुळे कोणीही आपला नैतिकतेचे दाखले द्यायचा विचार करू नका. हा रवींद्र शिंदे लाल मातीतून आलेला आहे आणि छत्रपतीचा छावा आधुनिक महाराष्ट्रातला छत्रपती संभाजी राजा आहे, जो त्या काळी 16व्या शतकात तलवारीने लढला होता. तर आज वर्तमान काळात हा छत्रपतीचा छावा रवींद्रराज सांगो शिंदे संभाजी म्हणून तुमच्याकडे अवतरला. आणि तो केवळ पेन आणि कागद कलमाने लढतो, कारण कायद्याचा पूर्ण अभ्यास आहे, संविधानाचा पूर्ण अभ्यास आहे, लोकशाही तंत्रप्रणालीचा अभ्यास, जो सरकारी अधिकारी राहिला आहे, जो 3-3, 4-4 डिग्र्या घेऊन बाहेर निघाले आहे. फार खडतर प्रवास आहे. झोपडपट्टीतून गटारी नाल्यावर शिकून मोठा झालेला दिव्याच्या स्ट्रीट लाईटकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्वानिशी शिकलेला माणूस आहे. त्यामुळे जो गेल्या मागील 5 वर्षामध्ये माझ्यावर अन्याय अत्याचार झाला, मला जाळून मारलं गेलं, तो जळता निखारा मी आहे. आणि या जळता निखाराला कोणी हात लावायचा प्रयत्न केला तो निखारा अंगावर पडेल, तर जाऊन भस्मवाला. एवढंच मला धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय जय भारत.